तर सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्र महिला असतील त्या महिलांना 21व्या हप्त्याची म्हणजेच मार्चच्या हप्त्याची प्रतीक्षा आहेत। पण अशी माहिती समोर येत आहे की या लाडक्या बहिणींना डबल खुशखबरी मिळू शकते। मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते 3000 रुपये त्यांच्या खात्यावर एकत्रितपणे जमा केले जाऊ शकते, आता असा अंदाज हा वर्तवला जात आहे। तर खरोखरच लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार काय? मार्च हप्त्या संदर्भातला जी.आर कधीपर्यंत प्रसिद्ध होईल? मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्रित जमा होईल का फक्त मार्चचा हप्ता जमा होईल? या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम अशी माहिती समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असतील तर अशा महिलांना आता 2 हप्ते एकत्रितपणे मिळू शकतात। याचं नेमकं कारण असं आहे की मार्च महिना संपून आज 24 दिवस झालेले आहे, एप्रिलचा महिना सुद्धा संपत आलेला आहे, त्यामुळे 2 हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता ही वर्तवल्या जात आहे। कारण मागे झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री यांनी असं आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही आणि पुढच्या 1 वर्षासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली असल्याची त्यांनी माहिती दिलेली होती। त्यामुळे जर अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढच्या 1 वर्षासाठीचा निधी जर उपलब्ध झाला असेल, उपलब्ध करून दिला